परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि शांततामय वातावरण राखण्यासाठी आज मालवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप यांची भेट कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी घेतली। मालवणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप पैसे वाटप करीत असल्याचा शिवसेना आमदार निलेश राणेंचा घणाघाती आरोप। कोकणातील मालवण शहरात राजकीय वातावरणात तणाव। आमदार निलेश राणे यांनी अचानक काही भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। राणे आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झालाय का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी काल दिनांक 26 नोव्हेंबर रोजी स्टिंग ऑपरेशन मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी नोटांनी भरलेली बॅग सापडली। मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे। आताच तुमच्या सगळ्या कॅमेरामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये 20-25 लाखाची म्हणजे 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची। त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे। हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना। त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे, ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना। आज आपण 26 तारखेवर आहोत। 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी। पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे। एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत। मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत। काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या। आज मालवण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि शांततामय वातावरण राखण्यासाठी आज मालवण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप यांची भेट कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी घेतली। या भेटीत निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार, गोंधळ किंवा अनैतिक कृत्य होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याबाबत चर्चा झाली। मालवणमध्ये निवडणुका पारदर्शक, शांततामय आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडाव्यात यासाठी प्रशासन व पोलीस विभाग सतत प्रयत्नशील आहेत। मालवणच्या मतदारांनी देखील शांतता, शिस्त आणि जबाबदार नागरिकांचा आदर्श ठेवून लोकशाही प्रक्रियेला मोठे सहकार्य द्यावे अशी विनंती यावेळेस करण्यात आली। काल जो प्रकार घडला मालवणमध्ये, या अगोदर मी निर्णय अधिकारी निवडणूक मालवण यांच्याशी भेटलो आणि तिथून जी मागणी मी केली की एक FIR कालच्या विषयामध्ये झाला पाहिजे, तो अजूनपर्यंत झालेला नाही। माल तुम्ही पकडलात, तो जप्त केलात, तो तुम्ही जमा कराल, ठीक आहे, पण त्या पलीकडे आपण मान्य करता की हा क्राईम झालेला आहे। हा जर क्राईम असेल तर आपण त्याचा FIR केला पाहिजे। FIR अजूनपर्यंत सुमोटो का झाला नाही ते विचारण्यासाठी मी या 2 कार्यालयात आलो होतो। पहिलं मी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो आणि आता मी सन्मान्य जगताप साहेबांना भेटलो, ज्या इकडे मालवणचे PI आहेत, आणि तेच सांगितलं मी की आपण ह्या शहरावर विजिलन्स वाढवावा। येणाऱ्या काही दिवसामध्ये वा परत हे सगळं होण्याची शक्यता आहे। तर आपलं लक्ष आहे आणि ते कसं आहे हे आम्हाला सांगा आणि FIR कधी होणार? एकदा अहवाल समितीशी बोलून घ्या, त्यांच्या सदस्यांशी बोलून घ्या, कारण का निवडणुकीमध्ये जसं मला अधिकारी म्हटले प्रशासनातले की काही एक अहवाल समिती असते आणि ती अहवाल समिती त्याच्यावरती निर्णय घेत असते कुठल्याही अशा प्रकरणावर। परंतु क्राईम घडलाय आणि आता इतके तास झालेले, तर आता तुम्ही थांबू नका, आता FIR करा संबंधित लोकांवर आणि जिथे जी वस्तू मिळाली आहे त्यांच्यावर तर करायचा प्रयत्न केलाय, ती बॅग पळवायचा प्रयत्न केलाय। तुम्ही बॅगेची अवस्था बघितली
तर असं वाटतंय ते कुठेतरी बंडल वगैरे इकडे तिकडे फेकण्याचा प्रयोग झालेला आहे. तर हे सगळे प्रकार आश्चर्य वाटणारे आहेत. अजूनपर्यंत FIR झालेली नाही. ती का झाली नाही आणि ती कधी होणार ते विचारण्यासाठी मी या 2 कार्यालयात आलो होतो.